ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाचे नित्य श्रवण केल्याने आपणास अपार धन प्राप्ती होईल, विजय प्राप्त होईल. अध्याय दुसरा. भगवान शंकरांकडून पार्वतींना उपदेश. आपल्या अवताराची वेळ जवळ येताच कवी नारायणांनी यमुना नदीतील मत्स्यने जे ब्रह्मतेज गिळले होते त्या तेजात वीर्यात जीवरूपाने प्रवेश करून गर्भवास स्वीकारला. तो गर्भ तिच्या पोटात वाढू लागला. पुढे एके दिवशी भगवान शंकर ध्यानातून उठल्यावर कैलासावरील शिवगणांनी त्यांची पूजा केली. त्या समयी त्यांची मुखचर्या विशेष प्रसन्न दिसत होती. पूजेनंतर शिवजींचा गणपरिवार त्यांना वंदन करून आपापल्या कार्यासाठी निघून गेल्यावर पार्वती त्यांना म्हणाल्या, स्वामी, आपण नित्यनेमाने जी ध्यान उपासना करतात त्या साधनेची मलाही दीक्षा द्या, माझ्यावर अनुग्रह करा. तेव्हा त्यांचे म्हणणे मान्य करून ते म्हणाले, आजचा दिवस उत्तम असल्यामुळे मी तुम्हाला नक्की उपदेश करीन, पण त्यासाठी शुद्ध, निवांत व एकांताची जागा हवी, म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. त्यानंतर नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य यमुना काठी आले. तेथे नंदीला दूर थांबायला सांगून भगवान शंकर पार्वतीसह पात्रा निकट असलेल्या एका विशाल वृक्षाच्या गर्भसावलीत येऊन बसले. त्याच ठिकाणी त्यांनी पार्वतींना अद्वैताचा बोध करून संजीवनी मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणातील खळबळ नष्ट होऊन त्या निजसुखात न्हावून निघाल्या. त्यांनी भगवानांना कृतार्थतेने वंदन केले. तेव्हा त्यांनी विचारले, देवी, आता मी तुम्हाला जो उपदेश केला त्यातून तुम्हाला काय समजले ते सांगू शकाल काय? त्यावर त्या काही बोलणार तोच यमुना जलातून आवाज आला, आता मी तू असे द्वैत राहिले नाही. या समस्त चराचर सृष्टीमध्ये आत आणि बाहेर एकमात्र सनातन ब्रह्मतत्वच व्यापून आहे. नाव, रंग, रूप, गुण या सर्वत्र पृथक भावच दिसून येत असला तरी विविध अलंकाराचा ठाई सोने जसे एकच असते तसे सर्वांठाई केवळ ब्रह्मच विराजमान आहे. ते ऐकून त्या दोघांनाही नवल वाटले. भगवानांनी अंतर्ज्ञानाने तो मत्स्यच्या उदरातील कवी नारायणांचा आवाज आहे हे ओळखले. मग पार्वतींना त्यांच्या आगामी जन्माबद्दल माहिती सांगून ते त्यांना उद्देशून म्हणाले, हे नारायणा, आज मी देवी पार्वतींना केलेला उपदेश भाग्यवश तुम्हालाही प्राप्त झाला. त्याचे नित्य स्मरण ठेवून पुढे बद्रिकाश्रमास या. तेथे मी तुम्हाला दत्तात्रेयांकडून उपदेश करवून दर्शन देईन. मग भगवान शिव पार्वतीसह कैलासावर निघून गेले. अध्याय दुसरा समाप्त.